मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला फेक नरेटिव्हमुळे विश्वासघात झाला। फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर दिलं। निवडणूक जवळ आली की विरोधकांना मराठी माणूस आठवतो। त्रिभाषा सूत्रासाठी ठाकरे सरकारनं समिती तयार केलेली होती आणि पहिलीपासून हिंदीचा निर्णय ठाकरेंच्या कॅबिनेटमध्येच घेतला गेलेला होता। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून विरोध करणारे आम्ही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आणि खास करून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना टोला लगावलाय। एक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं ही फॅक्टरी काम करते। लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं, पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय। आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं। या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची। मराठी शिकावीच लागेल। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।